ज्या दिवशी माझा जन्म आहे त्या दिवशीच माझा जाण्याचा दिवस ठरला. तर मी कोणालाच घाबरत नाही. धमकी बिमकीला माझ्या राजकीय जीवनात मी कधीच कोणाला घाबरलो नाही. मी संघर्षच केलेला आहे. मुद्दा आहे तो पैशाचा. आता त्यांनी सांगावं ना, हायपोथेटिकल किंवा असं गॉसिपिंग करून एखाद्याचं खराब करणं. उलट ह्यांच्याबद्दल लोक काय बोलतात, हे आपल्या पदाधिकाऱ्यांची पदं वाटायला पैसे घेतात. जर बहुमत नव्हतं, उद्या निवडणूक झाली असती तर महाविकास आघाडीचेच मतदार हे एकत्रित झाले असते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मतदार झाले असते. आणि जर 55 मतं मला मिळून जर माझा दारुण पराभव झाला असता तर उद्या मीडियाला ही न्यूज आली असती की महाविकास आघाडीचा पराभव. आणि म्हणून हे टाळण्याकरता आणि त्याचबरोबर घोडेबाजार होऊ नये म्हणून ह्या निवडणुकीमध्ये यशस्वी माघार घेतलेली मी आहे. आणि त्यामुळं हा निर्णय मी घेतला. नाही, पण तुम्ही माघार घेतली. माघार घेण्यावेळी म्हणजे अनेक ठिकाणी माघारीचं हे सत्र सुरू होतं. अनेक ठिकाणी पक्षाचेच नेते देखील जे माघार घेणारे उमेदवार आहेत त्यांच्यासोबत होते, परंतु तुमच्यासोबत पक्षाचे नेते कोणी पाहायला नाही मिळाले. तर त्या ठिकाणी नितेश राणे पाहायला मिळाले. आणि त्यानंतर तुम्ही माघार घेऊन आलात. त्यानंतर तुमचं आणि त्यांचं जे काही त्या ठिकाणी व्हिज्युअलाइज दिसून आलं, विक्टरी सिम्बॉल तुम्ही केला सगळ्यांनी. नेमकं असं काय घडलं? म्हणजे तुम्ही तर माघार घेतली. लोकशाहीमध्ये कुठंतरी आपण प्रत्येक गोष्ट ही राजकीय केली नाही पाहिजे. जर आमच्याकडे नंबर गेम नाही आहे, यशस्वी माघार घ्यायची आणि घोडेबाजार टाळायचा आहे, तर निवडून आलेला जो उमेदवार आहे त्याला शुभेच्छा देणं, अभिनंदन करणं ह्याच्यात काय गैर आहे असं मला वाटत नाही. ह्या निवडणुका एका वेगळ्या पद्धतीने होतात. 1000 फक्त 18 मतदार होते आणि ते स्थानिक स्वराज्य संस्थेतले लोकप्रतिनिधी होते. म्हणजे कोण नगरसेवक होते, कोण जिल्हा परिषद सदस्य होते. आता त्यांना या ठिकाणी ही निवडणूक लढवत असताना खूप त्रास होतो. प्रत्येक ठिकाणून प्रेशर असतं. मग सहलीला चला, मग देवदर्शनाला चला. तर मी विचार केला, बरेच जण जर देवदर्शनाला गेलेले आहेत तर मग आपण ह्या ठिकाणी 55 मतं फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची घेऊन पराभव होणं हे काही योग्य नव्हतं. म्हणून माझ्या सत्सदेवीबद्दल तो विचार वाटला म्हणून मी उमेदवारी घेतली. आता काही लोकांना विनायक राऊत सारख्यांच्या आहे ना की त्यांना काही मांडावर करायला स्कोप नसेल म्हणून ते बेछूट आरोप माझ्यावर करतायत. त्यांनी हे आरोप सिद्ध करावेत. मी सार्वजनिक जीवनात निवृत्त होईल. काय 25 खोके काय सोपं आहे काय? चणे कुरमुरे आहेत काय? तुम्ही सांगा, त्याचे पुरावे द्या किंवा सकृतदर्शनी पुरावे द्या की असं झालं तसं झालं. मी ज्या सोफिटेल हॉटेलमध्ये होतो तिथं हाय सिक्युरिटी एरिया आहे, त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे आहेत, परंतु बाळमान्याची इमेज डॅमेज करायची हा त्यातला दृष्टिकोन. आणि जर माझं काय चुकलं असेल तर मला बोलवा, मला शोकॉज नोटीस द्या. 1 तासामध्ये काय हकालपट्टी. आता 1 तासामध्ये हकालपट्टी ह्याचा अर्थ बाळमान्याची हकालपट्टी करण्याची सुपारी घेतली की काय विनायक राऊतनी, संजय राऊतनी? हे सुद्धा काही असू शकतं. असं काय आबाळ फाटलंय? समजा त्यांच्या दृष्टिकोनातून अत्यंत म्हणजे बकरा असे शब्द वापरण्यात आले. 20 कोटींचा बकरा याची चर्चा होती. त्यानंतर पैसे घेतले, 25 कोटी रुपये तुम्ही घेतलेत असा थेट आरोप करण्यात आला. खरं तुमच्याकडे म्हणजे 25 कोटी रुपये आलेत का? म्हणजे असाही प्रश्न उपस्थित होतो. किंवा ह्या गोष्टींमधून काही ऑफर देण्यात आली का सत्ताधाऱ्यांकडनं किंवा धमकावण्यात आलं काय? असं झालं का? मला काही धमकावणं कोण शकत नाही. ज्या दिवशी माझा जन्म आहे त्या दिवशीच माझा जाण्याचा दिवस ठरला. तर मी कोणालाच घाबरत नाही. धमकी बिमकीला माझ्या राजकीय जीवनात मी कधीच कोणाला घाबरलो नाही. मी संघर्षच केलेला आहे. मुद्दा आहे तो पैशाचा. आता त्यांनी सांगावं ना, हायपोथेटिकल किंवा असं गॉसिपिंग करून एखाद्याचं खराब करणं. उलट ह्यांच्याबद्दल लोक काय बोलतात, हे आपल्या पदाधिकाऱ्यांची पदं वाटायला पैसे घेतात.